नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश भानुशालीला म्हणत असतो की आमची जोडी वरती देवानेच बनवलेली आहे. तेव्हा भानुशाली, तू आमचं काही वाकडं करू शकणार नाहीयेस, कळलं तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो की भानुशाली, आता तू गेलास तरी चालेल. तेव्हा इथे भानुशालीचा आता चांगलाच आकाशने पाण उतारा केलेला असतो, त्याला तोंडावरती पाडलेलं असतं. भानुशाली खूपच जास्त चिडून आकाशकडे रागातच बघत तिथून निघून जातो. तेव्हा वेदांगी सुद्धा आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश, तुझ्या या वागण्याचा मला किती राग येतोय मी काय सांगू. पण आता मी काहीच रिॲक्ट होऊ शकत नाही आहे, कारण आता जर मी काही बोलले तर मी तुझ्या नजरेतून पडेन आणि मला तेच होऊ द्यायचं नाही आहे. पण मी तुम्हाला दोघांना सुखासुखी अजिबात राहू देणार नाही आहे. माझा जो तू अपमान केला आहेस ना, तो मी कधीच विसरणार नाही, असं इथे वेदांगी म्हणत असते. तेव्हा इकडे भूमी आणि आकाश फायनली आता एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे आपल्या बहिणीला पुन्हा एकदा घरामध्ये बघून मानसीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मानसी येते आणि भूमीला मिठी मारते आणि म्हणत असते की ताई, लास्ट मोमेंटला येऊन अगदी फायनली तू भाऊजींना आपल्या मनातलं सांगितलंस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाहीतर काय भूमी, तुला माहिती आहे आम्ही किती वाट बघत होतो. तू खूपच जास्त वाट बघायला लावलीस भूमी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, सॉरी आकाश, पण मला काही कळतच नव्हतं, मला काही उमजतच नव्हतं, म्हणजे नक्की मला काय होतंय. तेव्हा भूमी म्हणत असते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे की नाही हे मला कळतच नव्हतं, पण जसं जसं लग्न जवळ येत होतं ना आकाश, तेव्हा मला सगळ्यात जास्त तुझीच आठवण येत होती आणि मला कळत होतं की माझं तुझ्यावरती किती जास्त प्रेम आहे ते. आणि शेवटीला मग लग्न मंडपातून मी लगेचच तुझ्याकडे निघून आले, कारण मला भानुशालींबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं. आणि तेव्हा मला कळलं की माझं फक्त आणि फक्त आकाशवरती प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी सगळं सोडून आले. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, भाऊजी बघा, आता फायनली ताई इथे आलेली आहे, त्याच्यामुळे आता वेळ वाया न घालवता तुम्ही दोघांनी आता लग्न केलं तर बरं होईल. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, नाहीतर काय, आपण किती तयारी केली होती माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यामुळे एवढं सगळं आम्ही सुद्धा केलं आहे, तर तुम्ही आम्हाला विसरून तर जाणार नाही ना. आजी म्हणतात, अजिबात नाही, आकाश आणि भूमी आपल्या कुणालाही कधीच विसरणार नाही. शेवटीला एकदाचं भूमीने स्वतःच्या मनातलं आकाशला सांगितलं आणि आता ती या घरामध्ये आली आहे, मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू. तेव्हा रागिनी म्हणत असते, हो ना, मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. किती दिवस आपण सगळेजण प्रयत्न करत होतो आणि शेवटीला आम्हाला जी हवी होती ती सून घरामध्ये येणार आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, किती प्लॅनिंग केलं होतं आपण, ताईपासून सगळं काही लपून ठेवलं होतं आणि हे दोघंजणं कधी एकदा एकत्र येत आहेत याची वाट बघत होतो. तेव्हा इकडे भूमी आता वेदांगीला म्हणत असते, वेदांगी खरंच सॉरी, मी अचानक अशी लग्नामध्ये आली. आणि तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे पण तुझं वेदांगीवरती प्रेम आहे ना, तुला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे, मग तू असं कसं बोलतोयस. तेव्हा इथे सगळेजणच हसायला लागतात. भूमी म्हणते, काय झालं आकाश, तू असं हसतोयस काय, अरे वेदांगीला वाईट वाटलं असेल ना माझ्यामुळे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी तुला सगळं काही सांगतोय, हे बघ वेदांगी आणि माझ्यामध्ये असं अजिबातच काही नाही आहे, आम्ही दोघंजणं फक्त फ्रेंड्स आहोत. तुला माहिती आहे का, तू अजिबात तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते सांगायला तयारच नव्हतीस. मलाच काय, घरामध्ये सगळ्यांना माहिती होतं की तुझं माझ्यावरती प्रेम आहे, पण तू बोलून कुठे सांगत होतीस. तेवढ्यातच तिथे आता वेदांगी येणार होती, म्हणून आम्ही असा विचार केला, जर वेदांगीने आम्हाला मदत केली तर वेदांगी माझ्या प्रेमात आहे, तिला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे, असं आम्ही नाटक करू, मग तू इन्सिक्युअर होशील आणि तुला माझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि तू लगेचच येऊन मला तुझ्या प्रेमाबद्दल सांगशील, असं मला वाटलं होतं, पण तू काही असं केलंच नाहीस. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, पण फायनली तू येऊन सगळं काही तुझ्या मनातलं सांगितलंस. तेव्हा भूमी म्हणते, खरंच ना आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, एकदम खरं, आम्ही फक्त नाटक करत होतो, आमच्या दोघांमध्ये तसं काही नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश खरंच सॉरी, म्हणजे मी खरंच सांगते ना तुला, मला काही उमजतच नव्हतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की वेदांगी खरंच थँक्यू, तू माझ्यासाठी आणि आकाशसाठी जे काही केलं आहेस ना, तुझेही उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेन, कधीही विसरणार नाही. तेव्हा इथे वेदांगीला आता वाटत असतं की तू नसती आलीस तर बरं झालं असतं, कारण आता भूमी आल्यामुळे तिचं आणि आकाशचं लग्न काही होऊ शकत नसतं. पण इथे आता सगळ्यांच्या समोर वेदांगीसुद्धा हसायचं नाटकच करत असते. तेव्हा मानसी म्हणत असते, बरं चला, आता एकमेकांना प्रपोज तर करून झालेलं आहे, पण आता लग्नसुद्धा करायचं आहे ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्ता कुठे एकमेकांच्या मनातलं सांगून झालं आहे, अजून ऑफिशियली लग्नाची मागणी कुठे घातली आहे. तेव्हा इथे आकाशने येताना
असतानाच एक अंगठी आणलेली असते. तेव्हा आकाश आता हळूच गुडघ्यावरती बसतो आणि ती अंगठी आता तो भूमीला दाखवतो आणि म्हणत असतो, विल यू मॅरी मी. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इकडे भूमी खूप जास्त खुश होते. ती सुद्धा गुडघ्यावरती बसते आणि म्हणते की हो, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आकाश. तेव्हा इथे आकाश लगेचच ती अंगठी आता भूमीच्या बोटामध्ये घालायला जात असतो. ती अंगठी बघितल्यानंतर भूमी तिला ओळखते आणि म्हणते की आकाश, ही अंगठी. तेव्हा आकाशने जेव्हा भूमीने तशीच अंगठी सिलेक्ट केलेली असते तेव्हाच त्याने बरोबर तशीच अंगठी दुसरी एक घेतलेली असते आणि ती अंगठीसुद्धा तो आता भूमीच्या बोटामध्ये घालतो. तेव्हा इथे आता एंगेजमेंटसुद्धा झालेली असते आणि त्याचबरोबर आता दोघेजण लग्नसुद्धा करणार असतात. तर इथे भूमी आता खूप जास्त खुश असते, कारण आकाशवरचं प्रेम तिने व्यक्त केलेलं असतं आणि फायनली त्या दोघांचं लग्न होणार असतं. पण इथे वेदांगीला खूपच जास्त राग येतो. आकाश आणि भूमीला एकत्र बघून तिची चिडचिड होत असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की शेवटीला भूमी या घरामध्ये सून म्हणून आलीच. जी सून आम्हाला हवी होती तीच आम्हाला भेटली. तेव्हा आता लग्नासाठी दोघे आता उभे राहिलेले असतात. मंगल अष्टका सुरू असतात. आकाश आणि भूमी हातामध्ये हार घेऊन उभे राहिलेलेच असतात. त्यानंतर इथे आता दोघांना हार घालायला सांगितल्यानंतर इथे आकाश भूमीच्या गळ्यात हार घालतो. भूमीसुद्धा आकाशच्या गळ्यामध्ये हार घालते. त्यानंतर इथे आता दोघांच्या लग्नाचे विधी सगळे सुरू झालेले असतात. अगदी इथे सगळ्या विधी त्यांचं लग्न हे उत्साहात आणि जल्लोषात पार पडत असतं. तेव्हा इथे आता सगळे विधी होत असताना मंगळसूत्रामध्ये आता हळदी कुंकू भरत असताना भूमी म्हणते, आकाश हे तेच मंगळसूत्र आहे ना जे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो हे तेच मंगळसूत्र आहे जे मी मानसीला आणायला सांगितलं होतं आणि हे मंगळसूत्र मी तुझ्यासाठीच तयार करून घेतले. तेव्हा इथे भूमी आता मागे वळून मानसीकडे बघायला लागते. तेव्हा मानसीसुद्धा तिला होकारार्थीच उत्तर देते की ते मंगळसूत्र भूमीसाठीच आहे. तेव्हा ते मंगळसूत्र आता आकाश भूमीच्या गळ्यामध्ये घालतो. भूमी खूपच जास्त आनंदी होते, कारण तिला तसंच नाजूक मंगळसूत्र हवं होतं. त्यानंतर इथे आता सगळेजण लग्न व्यवस्थित होण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले असतात ते सगळेजण रिलॅक्स झालेले असतात, कारण फायनली मानसी, अथर्व, आजी आणि बाकीचे सगळेच त्यांनी खूपच जास्त मदत केलेली असते आकाशला. तर इथे आकाशने जो प्लॅन केलेला असतो त्याच्यामध्ये तो एकदम सक्सेसफुल हा पास झालेला असतो, कारण भूमीने त्याच्यावरचं प्रेम हे व्यक्त केलेलं असतं आणि फायनली त्या दोघांचं लग्नसुद्धा होत असतं. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की चला आता तुमचं विवाह संपन्न झालेला आहे. तुम्ही दोघांनी मिळून आता सर्व मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इकडे भूमी आणि आकाश दोघंजण आपल्या आजीचा सुद्धा आशीर्वाद घेतात. त्याच्यानंतर माधव काका आणि निलांबरीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. माधव काका म्हणत असतात की नेहमी दोघेही सुखी राहा आणि मला भूमीसाठी खरंच खूप आनंद झाला आहे, कारण भूमीला तिच्या आवडीचा जोडीदार मिळालेला आहे, ज्याच्यावरती तिचं प्रेम आहे. त्याच्याबरोबरच तिचं लग्नसुद्धा झालं, या गोष्टीचा मला आनंद होतोय. तर इकडे रागिणीचा सुद्धा आता आशीर्वाद घ्यायला जातात. तेव्हा रागिणी म्हणत असते की फायनली जी सून आपल्याला हवी होती तीच घरात आली आहे आणि आकाश तुला भूमी मिळाली या गोष्टीचा मला आनंदसुद्धा होतोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, अगं मैत्रिणीचे नियम तू जे काही करून ठेवले होतेस ना ते आपण दोघांनी सुद्धा मोडून टाकलेत. आता काय करायचं? लग्नाचे काही नियम आहेत का तुझ्याकडे? तेव्हा इथे भूमी लगेचच हसायला लागते. तेव्हा इथे आकाश आता भूमीला चिडवण्याचं काम करत असतो. त्यानंतर इथे आता सगळे विधी अगदी व्यवस्थित पार पडलेले असतात. त्याच्यानंतर वेळ आलेली असते ती गृहप्रवेशाची. तेव्हा इकडे आता ऑक्शन वगैरे मानसी करत असते. तिथे उंबऱ्यामध्ये मापसुद्धा आणून ठेवते. तेव्हा इथे भूमीचं आणि आकाशचं ऑक्शन होत असताना आजी बघत असतात आणि आजीला खूप जास्त आनंद होत असतो की या घरची लक्ष्मी फायनली आता घरामध्ये येते, या गोष्टीचा त्यांना आनंद झालेला असतो. तेव्हा इथे मानसी आता दोघांचंही ऑक्शन करत असते आणि ती म्हणते की आता हे माप ओलांडून तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. तेव्हा आजी म्हणतात की नाही, आधी उखाणा घ्यायचा आहे, मगच तुम्हाला आतमध्ये येता येईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश आधी तू घेतोयस का? तोपर्यंत मला सुचेल काहीतरी. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, मला तर लगेचच सुचेल. तेव्हा इथे आकाशने आधीचे नाव घेतलेलं असतं की घड्याळात वाजले 6, माझं लग्न झालं पहा. त्याच पद्धतीने पण त्याच्यामध्ये खूपच जास्त बदल केलेला असतो आणि ते सुंदर असं छान नाव आता आकाशने भूमीसाठी घेतलेलं असतं. तर इथे भूमीला आता नाव घ्यायला सांगतात. तेव्हा वेदांगी म्हणते कशाला, तिला आठवत नाही आहे ना, मग राहू दे ना. तेव्हा भूमी म्हणते नाही, आकाशने घेतल्यानंतर मला सुद्धा एक आता उखाणा सुचतोय. तेव्हा इथे भूमीसुद्धा एक उखाणा घेते. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तिचं कौतुकसुद्धा करतात. तेव्हा इकडे वेदांगी आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी आणि आकाश, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणले आहेत ना, मी तुम्हाला सुखासुखी काही जगू देणार नाही. मी इथे राहूनच बघा तुम्हाला कसा त्रास देते ते.
तरी ते भूमी आता आकाशला म्हणत असते की आकाश, आता लग्न करून मी तुझ्या इथे आली. तेव्हा ती म्हणत असते, आकाश मला वेळ लागला पण उशीर नाही झालाय ना? आकाश म्हणतो, अजिबात नाही, तुला अजिबात उशीर झालेला नाहीये. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, चला आता तुम्ही दोघं जण आतमध्ये या बरं. तेव्हा अथर्व म्हणत असतो की हे बघा, एवढं मोठं लग्न समारंभ पार पडलं पण आपला कुणाचाच फॅमिली फोटोसुद्धा नाही आहे. तेव्हा आधी आपण एक फॅमिली फोटो काढूया. तेव्हा इथे फॅमिली फोटोमध्ये आता वेदांगीसुद्धा उभी राहिलेली असते, पण ती हळूहळू आता त्या फ्रेममधून बाजूला होते आणि यांच्याच फॅमिलीचा छान असा फोटो येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी म्हणत असते की आकाश, मला तुझं नाव आहे ना माझ्या मनामध्ये कोरायचं आहे. तेव्हा इथे भूमी आणि आकाश आता वेगवेगळ्या रूममध्ये असतात. तेव्हा व्हिडिओ कॉलवरती दोघंजण एकमेकांजवळ बोलत असतात. भूमी म्हणते, आकाश आता काही तू रात्रभर असंच बोलणार आहेस का? तेव्हा इकडे आकाश म्हणतो की एकदा का आता सत्यनारायणाची पूजा झाली की मग तू माझ्या इथे माझ्या रूममध्ये असशील. तेव्हा इथे मानसी जोरात ओरडते सगळ्यांना बोलावून घेते, कारण इथे जो फॅमिली फोटो असतो तो फुटलेला असतो. तेव्हा इथे वेदांगी म्हणते, अरे बापरे, एकच दिवस झालाय फोटो लावून तरीसुद्धा लगेच फुटून गेला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, हो ना, भूमीताई लग्न करून या घरामध्ये आली आणि आपला फॅमिली फोटो फुटला म्हणजे नक्कीच काहीतरी अपशकुन झालेला आहे, असं इथे पौर्णिमा म्हणत असते.